दर 12 वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये साधू संतांचा मेळा अर्थात सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. 2026-27चा कुंभमेळा अगदी तोंडावर येऊन ठेपल्यानं राज्य सरकार आणि स्थानिक मनपा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. साधुग्राम, वाहनतळ आणि निवारा शेडसाठी गरज असलेल्या तब्बल 1019 एकर जमिनीचं सर्वेक्षण काम आता मार्गी लागणार आहे. या कामासाठी जवळपास 12 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र पात्र सर्वेक्षक सल्लागारांमार्फत हे सर्व काम पूर्ण केलं जाणार आहे. महापालिकेने या कामांना मंजुरी दिली आहे. इथं महासभेत या विषयावर चर्चा देखील होणार असल्याची माहिती समोर येते. सीएसटी साठी नाशिकमध्ये 800 एकर तर त्र्यंबकेला 219 एकर क्षेत्र भाडेतत्वावर अधिकृत केलं जाणार आहे. या जमिनीचे संपादन करण्यापूर्वी त्यांचं अचूक सर्वेक्षण प्रांत श्रेष्ठ आवश्यक आहे. यासाठी नाशिक महानगरपालिकेनं निविदा प्रक्रिया राबवून सल्लागार सर्वेक्षण नेमण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तो प्रस्ताव आता महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यामुळे आता जवळपास 1000 पेक्षा जास्त एकराचं सर्वेक्षण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.